श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल पुरणाची पोळी. अतिशय मऊसूत, लुसलुशीत आणि टम्म फुगलेली अशी पुरणाची पोळीची रेसिपी बघणार आहोत. त्याचसोबत पोळी फाटू नये म्हणून काही टिप्स आणि ट्रिक्स देखील मी सांगणार आहे. चला तर मग 310 ग्राम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता आपण डाळीला लवकर शिजण्यासाठी तेल लावून घेऊयात. पूर्ण एका डाळीला तेल लागलं पाहिजे. आता आपण कुकरमध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. आता त्यामध्ये आपण डाळ टाकून 5 ते 6 विसील काढून घेणार आहोत. आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण सुंठ, बडीशेप आणि विलायची भाजून घेऊ. आता आपली सुंठ, विलायची, बडीशेप भाजून झालेली आहे. आता आपण ती बारीक करून घेऊयात. त्यामध्ये थोडीशी साखर टाकून बारीक करून घेऊयात. इथे आपली सुंठ, विलायची बारीक झालेली आहे. आता आपली डाळ देखील शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता 5 शिट्ट्यामध्ये आपली डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. आता आपण त्यामधून येळवणी म्हणजेच की डाळीचं पाणी वेगळं काढून घेऊयात. आता आपण कढईमध्ये डाळ ओतून त्याला घोटून घेऊयात, जेणेकरून आपली डाळ पुरणामध्ये मिक्स झाल्यावर दांडरणार नाही. त्यासाठी आपण आधीच त्याला थोडंसं स्मॅश करून घेऊयात. आता आपण आमटीसाठी डाळ वेगळी काढून घेऊयात. राहिलेल्या डाळीमध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊयात. इथे मी पावशेरपेक्षा जास्त गूळ घेतलेला आहे. आता आपला गूळ मिक्स झालेला आहे. आता आपण पुरणाला परतवून घेऊयात. आता आपलं पुरण जसं जसं गरम होत आहे तसं तसं त्याला पाणी सुटणार आहे गुळाला. आपण ते पूर्ण पाणी आटूस तर पुरण शिजून घेणार आहोत. हे बघा, आपलं पुरण हे पाणी आटत आलेलं आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ. आता पूर्णपणे पुरण आटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये सुंठ, विलायची, बडीशेपची पावडर टाकून घेऊयात. आता आपलं पुरण तयार आहे. आपण पुरण चाळणीमध्ये चाळून घेऊयात. पुरण थंड होण्याच्या आत आपण सगळं पुरण चाळून घेऊया, नाहीतर पुन्हा पुरण दांडरून येईल आणि ते चाळल्या जाणार नाही. गरम गरमच चाळून घेऊयात. आता आपलं पुरण चाळून तयार झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. इथे मी पिठामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. इथे आपण छान असं मऊ पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण पीठ थोडं थोडं आपटून घेऊयात, जेणेकरून आपल्या पोळ्या एकदम मऊसूत अशा येतील. पीठ जेवढं आपटेल तितकं आपली पोळी मऊ होईल आणि टम्म फुगेल. असं केल्याने आपले पोळी लाटता वेळेस फाटणार नाही. आता आपण पिठाला तेल लावून घेऊन मळूयात.
आता आपलं पीठ मळून तयार आहे. आपण त्याला एका साईडला ठेवूया. 1 तासासाठी पीठ रेस्ट करायला ठेवून देऊया, जेणेकरून पीठ आणि जास्त मऊ होईल. इथे मी पिठाचा डो हा पूर्णापेक्षा आकाराने लहान घेतलेला आहे, जेणेकरून आपली पोळी ही टम्म फुगेल. आता आपण डोमध्ये पुरण भरून घेऊयात. पुरण पिठामध्ये भरून घेताना आपण पूर्ण कडा ह्या अशा पॅक बंद करून घेऊयात, जेणेकरून लाटताना कुठूनही पुरण बाहेर येऊ नये म्हणून. इथे आपण पूर्णपणे डो पॅक करून घेतलेला आहे. आता इथे टिप नंबर 1 बघूयात. आपण पिठामध्ये पुरण भरून घेतल्यानंतर डायरेक्ट लाटण्याआधी असं आपण त्याला इथे आपण हाताच्या साहाय्याने पुरण हे काठोकाठ पोळीच्या जाण्यासाठी हाताने स्प्रेड करून घेऊयात, जेणेकरून पोळीच्या काठोकाठ पुरण देखील जाईल आणि लाटताना पोळी देखील फाटणार नाही. ह्या ट्रिकने आपली पोळी कधीही फाटत नाही आणि टम्म फुगते. पुरण देखील बाहेर येत नाही आणि पोळीच्या काठोकाठपर्यंत पुरण पोचतं. चला तर मग हलक्या हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेऊयात. इथे आपली पोळी लाटून तयार आहे. आता आपण तव्यावरती तेल टाकून घेऊयात. त्यावर अलगद हाताने अशी पोळी टाकून घेऊयात. तयार आहे आपली टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी तयार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घेऊयात. इथे मी दुसरी पोळी देखील शेकून घेत आहे. इथे माझी दुसरी पोळी देखील टम्म फुगलेली आहे आणि पुरण देखील काठापर्यंत गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता पोळी किती नरम झालेली आहे. इथे तयार झालेल्या आहेत आपल्या पुरणाच्या पोळ्या. पुरण हे पूर्ण काठभर पसरलेलं आहे. चला तर मग तयार आहे आपली पुरणपोळी, कटाची आमटी, भजे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला